Hello everyone. Anekant Education Societies, Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati. Myself, Mr. Prashant Devidas Pawar. Today we are going to study 12th Science, Mathematics paper number 2nd, chapter Indefinite Integration. This is the third session of this chapter. In last lecture, points discussed are examples on some standard integration formulae. Last lecture मध्ये आपण स्टँडर्ड इंटिग्रेशन फॉर्म्युले जे होते त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. त्याच सोबत आपण इंटिग्रल ऑफ अ फंक्शन या डेफिनेशनवर आधारित किंवा डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन याच्यावरची देखील एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. हियर वी डिस्कस अबाउट दी methods of integration. Now we are going to study three special methods of reducing an integral to a standard form. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपल्याला काही मेथड स्टडी करायचे आहेत. तर त्या मेथड मध्ये आपण इंटिग्रल जो आहे reducing an integral to a standard form म्हणजे इंटिग्रेशन मध्ये जो फंक्शन दिलेला असेल त्याला आपण इंटिग्रल असं म्हणतो. तर इंटिग्रल जो असणार आहे तर तो इंटिग्रल किंवा तो फंक्शन हा स्टँडर्ड फॉर्मला म्हणजे ज्याचा इंटिग्रेशन आपण लिहू शकतो अशा स्टँडर्ड फंक्शन मध्ये तो कन्वर्ट केला पाहिजे. तर तो कन्वर्ट करण्यासाठी काही मेथड्स आहेत. तर त्या मेथड्स कोणत्या आहेत? First method, integration by substitution. This is the first method. Second, integration by part. And third one, integration by partial fraction. या तीन मेथड्स आहेत. या तीन मेथड्स आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचे. त्यापैकी पहिली जी मेथड आहे, let us study integration by substitution. ओके, या मेथड मध्ये आपल्याला पहिल्यांदा एक्झाम्पल्स कशा पद्धतीनं इंटिग्रल फॉर्म जो आहे तो स्टँडर्ड फॉर्मला कन्वर्ट कसा होईल किंवा कोणत्या फंक्शनसाठी किंवा कोणत्या व्हॅल्यूसाठी काय सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला ते एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्मला कन्वर्ट करता येईल हे या मेथड मध्ये आपण शिकणार आहोत. त्यासाठी अगोदर एक थेरम पाहूया. थेरम नंबर फर्स्ट, इफ x इज इक्वल टू फाय ऑफ टी. बोर्डासाठी महत्वाचा थेरम आहे. इफ x इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, then integration of f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash of t dt. हा विद्यार्थी मित्रो, या इंटिग्रल मध्ये इथे x इज इक्वल टू फाय ऑफ टी रिप्लेस केलेला आहे. ओके, x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. इट मीन्स x हा फाय ऑफ टी चा फंक्शन आहे. सो फाय ऑफ टी इज अ फंक्शन आहे. सो and that x is a differentiable function of t. So it means x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो. So y is a differentiable function of x. It means dy by dx exists. So x is a differentiable function of t. It means dx by dt is exist. That is phi dash of t is exist. Okay. So see given proof बघूया त्याचा. Given x is equal to phi of t is a differentiable function of t.
हे दिलेलं आहे. म्हणजेच आता सांगितलं मी तुम्हाला की dx बाय dt एक्झिस्ट होतो इज इक्वल टू फाय डॅश ऑफ टी या ठिकाणी. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर नाव द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इट मीन्स इंटिग्रल ऑफ f of x dx इज इक्वल टू g of x असं कन्सिडर केलं. यावरून बाय युझिंग इंटिग्रल ऑफ अ फंक्शन रिलेशन बिटवीन डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन याच्यावरून आपण इथे लिहिलंय बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रल डी बाय डी एक्स ऑफ या ठिकाणी जी ऑफ एक्स जो दिसतोय हा एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स. हा इथे लिहिलंय डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज नथिंग बट एफ ऑफ एक्स. ओके. नाउ बाय चेन रूल. चेन रूल माहिती आपल्याला. ओके. चेन रूल डी बाय डी टी ऑफ काय कन्सिडर करतोय मी आता डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स घेतोय या ठिकाणी. पहा या हा जो एक्स आहे इथे जी ऑफ एक्स फंक्शन आहे पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतला विथ रिस्पेक्ट टू टी घेतला कारण इथे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी म्हटलंय त्यामुळे आपण dx बाय dt कडे चाललोय. सो d बाय dt ऑफ g ऑफ x इज इक्वल टू d बाय dx ऑफ चेन रूल काय दिला हो dx dx जसा आपण du dy बाय dx मध्ये ऍडजस्ट करत होतो किंवा ऍड करत होतो या ठिकाणी तर इथे dx dx हा आपण इथे लिहिलेला आहे d बाय dx ऑफ g ऑफ x इनटू dx बाय dt. ओके. आता पहा d बाय dt ऑफ g ऑफ x इज इक्वल टू d बाय dx ऑफ g ऑफ x इथे लिहिले विद्यार्थी मित्र d बाय dx ऑफ g ऑफ x इथं आहे पहा d बाय dx ऑफ g ऑफ x इज नथिंग बट f ऑफ x इथे पुटअप केले राईट. आणि dx बाय dt दिस dx बाय dt इज नथिंग बट फाय डॅश ऑफ t हे पण इथे पुटअप केले दोन्ही. या दोन्ही व्हॅल्यूज या ठिकाणी पुटअप केलेल्या आहेत. मग काय येतं देअरफॉर d बाय dt ऑफ g ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x इज नथिंग बट फाय ऑफ t. x इज नथिंग बट फाय ऑफ t. पुट हिअर फाय ऑफ t इनटू फाय डॅश ऑफ t. फक्त x ची व्हॅल्यू इथे फाय ऑफ t पुटअप केली आहे. इथे x इक्वल टू फाय ऑफ t आहे. ठीक आहे. सो बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन पहा जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हे मिळालेलं आहे आपल्याला. याचा अर्थ याचा इंटिग्रेशन हा एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी याचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी हा जी ऑफ एक्स आहे राईट. इट मीन्स जी ऑफ बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जी ऑफ एक्स हा कुणाचा इंटिग्रेशन आला इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी फाय डॅश ऑफ टी डी टी. बट व्हॉट इज जी ऑफ एक्स जी ऑफ एक्स इज नथिंग बट इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स असं कन्सिडर केलं होतं आपण. सो म्हणजेच या दोन्हीवरून या इथे जी ऑफ एक्स इक्वल टू हे आहे इथे जी ऑफ एक्स इक्वल टू इंटिग्रल एफ ऑफ फाय ऑफ टी फाय डॅश ऑफ टी डी टी आलाय. देअरफॉर दीज टू इक्वेशन्स आर इक्वल. देअरफॉर या जी ऑफ एक्सच्या जागी आपण हे पुटअप करूया इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स is equal to integral of f of phi of t into phi dash of t dt. Hence the proved. ओके. अशा पद्धतीनं आता पहा एखाद्या फंक्शन मध्ये जर एक्सच्या जागी इन प्लेस ऑफ एक्स जर एखादा फंक्शन असेल पुन्हा एफ ऑफ एक्सच्या जागी एक्सच्या जागी जर एखादा फंक्शन असेल तर तो आपण कसा लिहिणार आहोत एक्स आणि त्याचा इथे डेरिव्हेटिव्ह असा असणार आहे. तर हे हा थेरम आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी मदत करणार आहे. ठीक आहे. हा थेरम मेथड ऑफ सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूट जेव्हा करणार आहोत आपण तर अशा पद्धतीनं सबस्टिट्यूट करणार आहोत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो नाउ देर आर सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स ऑन सबस्टिट्यूशन. से करोलरी नंबर 1 या सगळ्यांचे आपण प्रूफ पाहणार आहोत. अशा 4 करोलरीज आहेत. ही करोलरी नंबर 1 पहा आपण नोट म्हणून पाठीमागच्या लेक्चरला ही कन्सिडर केली होती डायरेक्टली
मी तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की पुढच्या लेक्चरला आपण हे याचा प्रूफ पाहणार आहोत. तर हे पहा, ही करोलरी इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज नथिंग बट जी ऑफ एक्स प्लस सी. देन we can write f of ax plus b dx is equal to 1 upon a g of ax plus b plus c. ओके विद्यार्थी मित्र, आत्ताच आपण सबस्टिट्यूशनचा थेरम पाहिलाय. त्यामध्ये जो या ठिकाणी हा प्रूव्ह दॅटसाठी किंवा देन नंतर जे काही इंटिग्रल दिलेला आहे याचा इंटिग्रेशन हा येतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर तो कसा करायचा पहा. लेट अस कन्सिडर here I is equal to integration f of ax plus b dx. In place of x, x च्या जागी जो कोणी असेल त्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. फाय ऑफ टी आत्ता पाहिलं होतं आपण. x च्या जागी जो आहे तो फाय ऑफ टी याला इथे पुटअप केलंय. ax प्लस b ला मी t पुटअप केलं. लेट्स कन्सिडर पुट ax प्लस b इक्वल टू t अँड डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू x. हे जे आहे एक्स प्लस बी इक्वल टू टी हे डिफरन्शिएशन घ्यायचं याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर ए इंटू दोन्ही साईडला घ्यायचा बरं का. सो ए इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. ओके, ए इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स. कसं काय आलं हे पहा. ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. सो a as it is, right? x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि b चा डेरिव्हेटिव्ह 0, राईट, विथ रिस्पेक्ट टू x. सो इट इज इथं या ठिकाणी फक्त a येतं आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणून dt बाय dx लिहिलाय. देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज dx पलीकडे घेतला कारण इंटिग्रेशन मध्ये जेव्हा मला पुटअप करायचंय त्यावेळेस dx च्या जागी फाय डॅश ऑफ t इंटू dt पुटअप करायचंय. इथे आता थेरम पाहिला होता पहा आपण. पहा इंटिग्रेशन dx च्या जागी काय पुटअप करायचंय फाय डॅश ऑफ टी इंटू डी टी आणि एफ ऑफ एक्स च्या जागी फाय ऑफ टी अशा पद्धतीनं पुटअप करायचंय हे. आता आपल्याला या ठिकाणी इथे एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू डी टी बाय डी एक्स आणि त्याच्यावरून डी एक्स इज इक्वल टू काय आला 1 अपॉन ए डी टी. प्रत्येक वेळेस आता असं लिहायचं आहे आपल्याला, ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पहा I इज इक्वल टू इंटिग्रल एफ ऑफ ए एक्स प्लस बी इज नथिंग बट टी. एफ ऑफ टी आला इथे पुटअप केलं होतं. ओके, पहा ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी पुटअप केलं होतं या ठिकाणी. आणि त्यानंतर डी एक्सची व्हॅल्यू इथे आहे. डी एक्स इज नथिंग बट 1 अपॉन ए डी टी. ही व्हॅल्यू डी टी अपॉन इथे पुटअप केली पहा 1 अपॉन ए इंटू डी टी. ठीक आहे, पुढे सिम्प्लिफाय करूयात. हा 1 अपॉन ए कॉन्स्टंट आहे तो आउटसाइडला घेता येतो मला. घेतलं पहा 1 अपॉन ए कॉन्स्टंट आहे आउटसाइडला घेतला. इंटिग्रेशन एफ ऑफ टी डी टी. ठीक आहे. ओके, आता सिन्स इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी हे दिलेलं आहे. गिवन, दिस गिवन, राईट. मग आता याचा इंटिग्रेशन इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्सचा जी ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ टीचा इंटिग्रेशन जी ऑफ टी, राईट. पण या ठिकाणी असं लिहिलंय जी ऑफ टी प्लस सी, राईट. बघा 1 अपॉन ए ला 1 अपॉन ए, एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी, तसा एफ ऑफ टीचा इंटिग्रेशन जी ऑफ टी प्लस सी. जो व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू टी आहे त्यामुळे इथं टी, इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून एक्स. ओके, सो आता टी ची व्हॅल्यू काय आहे विद्यार्थी मित्र. टी ची व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर केलेली ए एक्स प्लस बी ती फायनली सबस्टिट्यूट करा. आय इज इक्वल टू 1 अपॉन ए जी ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी, राईट. पहिल्यांदा इंटिग्रेशन काढायचा त्यानंतर ती ची व्हॅल्यू पुटअप करायची. अशा पद्धतीनं आपल्याला हे मिळालेलं आहे. पहा पुन्हा I is nothing but f of ax plus b dx घेतला होता म्हणजे LHS घेतला होता आपण RHS मिळवलाय. सो LHS is equal to RHS इंटिग्रेशन f of ax plus b dx is equal to 1 upon a g of ax plus b plus c. हे आता आपल्याला ॲज अ फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवणार आहोत आपण. ओके, लक्षात येतंय का.
आता याच पद्धतीनं सबस्टिट्यूट करून जसं आपण हे थेरम प्रूव्ह केला, LHS घेतला, त्यामध्ये सबस्टिट्यूट केलं टी, फंक्शनच्या आतमध्ये जे काही असेल त्याला सबस्टिट्यूट केलं आणि लेफ्ट हँड साईडवरून राईट हँड साईड प्रूव्ह केला, तसाच बाकीच्या करोलरी देखील आपण प्रूव्ह करणार आहोत. पहा सेकंड करोलरी जे आहे करोलरी नंबर 2, इंटिग्रल ऑफ f dash of x upon f of x dx is equal to log of f of x plus c. ओके, सो पहा हे सगळे करोलरी जे आहेत ते आपण ॲज अ फॉर्म्युला म्हणून सुद्धा प्रत्येक ठिकाणी यूज करणार आहोत एक्झाम्पल सोडवताना. प्रूफ, लेट अस कन्सिडर द लेफ्ट हँड साइड. I is equal to integral of f dash of x upon f of x dx with respect to x. ओके, तर पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी I is equal to हे घेतलेलं आहे. आता आपण इथे सबस्टिट्यूट करायचं आहे आपल्याला. सबस्टिट्यूट ज्या वेळेस करणार आहोत आपण त्यावेळेस इथे f dash of x upon f of x आहे. सो पुट दॅट f of x is equal to t. आता पहा सबस्टिट्यूट करताना ज्या वेळेस तुम्ही पुटअप करताय f dash x ला पुटअप नाही करून चालणार इथे, तर फंक्शनसाठी पुटअप करणार आहोत आपण. f of x ला t पुटअप केलं. f of x ला जर t पुटअप केला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, f dash of x is equal to dt by dx. विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएशन घ्या, f dash of x is equal to dt by dx. म्हणजेच तो डिनॉमिनेटरचा dx जो आहे तो इकडे घेतलाय, कारण इथे पहा आय मध्ये f dash of x इंटू dx हा आहे ऑलरेडी. मग याच्यासाठी आपल्याला रिप्लेस करता येईल, तर f dash of x इंटू dx साठी आपल्याला हा dt पुटअप करता येईल. त्यामुळे या पद्धतीने घेतला. आता I इज इक्वल टू इथे इंटिग्रेशन 1/t, या ठिकाणी f dash of x dx इज नथिंग बट dt पुटअप केलाय. याच्यावरून पहा इथे याच्यावरून हे पुटअप केलं आणि हे मिळालं आपल्याला. ओके, तर इथे f dash of x dx म्हणजे dt आलाय आणि f of x म्हणजे या ठिकाणी तुम्ही हे t पुटअप केलंय. ठीक आहे, हे t पुटअप केलंय f of x म्हणजे. आता 1/t इंटू dt आलं. आपल्याला माहिती आहे 1/x चा इंटिग्रेशन जो आहे तो log x येतो. मग या ठिकाणी आपण 1/x t चा इंटिग्रेशन log t घेऊयात. log t प्लस आर्बिट्ररी कॉन्स्टंट c. सो नाउ t is nothing but f of x. Therefore again resubstitute that value of t here, log of f of x plus c. म्हणजेच याचा अर्थ इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x dx is nothing but log of f of x plus c. ओके, तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मॉड्युलस घेतला तरी चालतो, पण आपण फॉर्म्युल्यामध्ये अगोदरच इथे मेन्शन केलेलं आहे की हा x इज नॉट इक्वल टू 0 किंवा हा कंपल्सरी पॉझिटिव्ह असला पाहिजे. ठीक आहे, पहा इथे 1/f of x, ज्या पद्धतीनं 1/x चा इंटिग्रेशन log of x येतो, तर इथे 1/f of x चा इंटिग्रेशन log of f of x plus c. पण f of x चा डेरिव्हेटिव्ह इथे दिसतोय f dash of x इंटू dx. पहा f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x इंटू dx, जसा phi of t चा डेरिव्हेटिव्ह phi dash of t इंटू dt होता तसाच इथे देखील सबस्टिट्यूशन नुसार हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. करोलरी नंबर 2 फक्त पुटअप करायचे, बाकी काही नाही आहे याच्यामध्ये. करोलरी नंबर 3 पाहूयात. इंटिग्रेशन ऑफ f of x raised to n. फक्त एवढं समजून घ्या की सबस्टिट्यूट कशाला करायचंय, तर डेरिव्हेटिव्ह सोडून जो काही राहिलेला पार्ट आहे त्याला सबस्टिट्यूट करायचंय किंवा तो ॲज अ स्टँडर्ड फंक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचा. तर त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं की सबस्टिट्यूट कशाला करायचंय. इथे पहा इंटिग्रेशन f of x raised to n f dash of x into dx is equal to f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. विद्यार्थी मित्रो इथे LHS आहे. I is equal to घेतला तो LHS इंटिग्रेशन f of x raised to n f dash of x into dx. आता
पुन्हा पहा एफ ऑफ एक्स रेस टू एन आहे, एफ डॅश ऑफ एक्सला तर इकडे तर आपण सबस्टिट्यूट करत नाही, सो एफ ऑफ एक्स साठी पुन्हा टी पुटअप करूयात. अगेन एफ ऑफ एक्स साठी टी पुटअप केला म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स, आत्ताच करुलरीनुसार एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी येतं. डी टी बाय डी एक्स म्हणजे इकडे डी एक्स घेतला तो आपण, एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. सो आता इथं एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी पुटअप करता येईल आणि एफ ऑफ एक्स साठी टी पुटअप करता येईल म्हणजे इथं टी रेस टू एन येणार. सो टी रेस टू एन इंटू डी टी. ओके, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टी रेस टू एन इंटू डी टी. सो पुढे टी रेस टू एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन इज नथिंग बट एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. इथे टी रेस टू एन आहे म्हणजे टी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी हियर, आपण पुटअप केलंय एफ ऑफ एक्स ला टी पुटअप केलंय म्हणजे टी ला पुन्हा सबस्टिट्यूट करूया एफ ऑफ एक्स, याचा अर्थ एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर, that is integration of f of x raised to n into f dash of x dx is equal to f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. ओके, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा x raised to n चा फॉर्म्युला जसा रन होतो तसाच हा फॉर्म्युला आहे. मगाशी करुलरी नंबर 2 मध्ये 1 upon x चा फॉर्म्युला जसा होता तसा होता log of f of x. इथे x raised to n च्या जागी f of x raised to n आहे. सो इट इज f of x raised to n plus 1 upon n plus 1, okay, plus c. Next, one more corollary is that corollary number 4, f dash of integration of f dash of x upon square root of f of x with respect to x is 2 square root of f of x plus c. आपल्याला इथे देखील माहिती आहे की 1 अपॉन रूट एक्स चा इंटिग्रेशन येतो टू रूट एक्स. ओके, किंवा रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टू रूट एक्स येतो, तसा 1 अपॉन रूट एक्स चा या इंटिग्रेशन या ठिकाणी टू रूट एक्स. मग आता स्क्वेअर रूट ऑफ या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स म्हणजे पुन्हा इथे डी टी एफ ऑफ एक्स म्हणजे टी ठेवावं लागेल. पहा I is equal to, consider that I is equal to integration f dash of x upon square root of f of x into dx. Now put f of x equal to t again. Differentiate both sides with respect to x. So what we get, f dash of x into dx is equal to dt. Directly लिहिलं इथे. आता इथून पुढे प्रत्येक वेळेस असंच लिहिणार आहात तुम्ही. सबस्टिट्यूशन ज्या वेळेस करताय त्यावेळेस एक्स ज्या ठिकाणी असेल तिकडे डीएक्स लिहायचा आणि टी चा फंक्शन ज्या ठिकाणी असेल तिथे डीटी लिहायचा. ओके, कारण तो प्रत्येक वेळेस डी बाय डीएक्स करणं आणि पुन्हा डीएक्स तिकडे घेण्यापेक्षा हे डायरेक्ट मी स्टेप आता इथून लिहिणे आपण लिहिणार आहोत. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, पुट हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी अँड एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स इज नथिंग बट डी. पहा इथे 1 अपॉन रूट टीच कसा लिहिता येतो, तर टी रेस टू 1/2 मायनस 1/2. टी रेस स्क्वेअर रूट ऑफ टी मीन्स टी रेस टू 1/2. हा न्यूमरेटरला घेतल्यानंतर टी रेस टू मायनस 1/2. मग आता इथे एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला कसा रन होणार, एक्स रेस टू एन नुसार एक्स रेस टू एन प्लस 1 मायनस हाफ प्लस 1 मायनस हाफ प्लस 1 प्लस सी. ओके, मायनस हाफ प्लस 1 मीन्स हाफ. ओके, 1 मधून हाफ केला हाफ राहतो. सो टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 प्लस सी. हा 1/2 जो आहे तो 2 न्यूमरेटरला येतो, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. सो न्यूमरेटरला येतो 2. हा टी रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टी प्लस सी. बट व्हॉट इज टी, टी इज नथिंग बट एफ ऑफ एक्स. सो पुट हिअर व्हॅल्यू ऑफ टी, दॅट इज 2 square root of f of x plus c and I is nothing but integration f dash of x upon square root of f of x into dx. हे अशा पद्धतीनं ही करोलरी आपण प्रूव्ह केलेली आहे. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण 4 करोलरीज ज्या पाहिलेल्या आहेत
त्या व्यवस्थितपणे आपल्याला याचं फॉर्म्युले म्हणून लक्षात ठेवायचे आहेत. नाव बाय युजिंग दिस मेथड ऑफ सबस्टिट्यूशन अँड corollaries we learn integral of some standard trigonometric functions. Again, see, आता जे आपण corollaries पाहिल्यात त्यानंतर मेथड ऑफ सबस्टिट्यूशन पाहिली, त्यानुसार आपण हे त्यांचा सगळ्यांचा यूज करून आपण यांचे इंटिग्रेशन्स काढणार आहोत. कारण आपल्याला स्टँडर्ड इंटिग्रेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये फक्त साइन आणि कॉसचा आपण इंटिग्रेशन काढलाय किंवा माहिती, बाकी टॅन, कॉट, सेक आणि कोसेक यांचे इंटिग्रेशन्स आता आपण प्रूव्ह करणार आहोत बाय युजिंग दिस करोलरीज और मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. ओके, लेट अस कन्सिडर I is equal to integration tan x dx with respect to x. So how to write this? Tan x can be written as sin x upon cos x. Okay, sin x upon cos x. आता इथे मी थोडीशी ऍडजस्टमेंट करतोय. तर पहा, मायनस कॉस एक्स आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा मेथड ऑफ सबस्टिट्यूशन वापरायची गरज पडते तेव्हा आपल्याला एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे एक्झिस्ट असणं गरजेचं असतं. म्हणजे एफ ऑफ एक्स जर पुटअप करणार असू, एफ ऑफ एक्सला जर टी पुटअप करणार असू आपण, तर त्या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स असणं गरजेचं आहे. मग आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स हा न्यूमरेटरलाच पाहिजे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह जो आहे तो न्यूमरेटरला असणं गरजेचं आहे आणि तो डीएक्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असायला पाहिजे. मग आपण डिनॉमिनेटरला जो फंक्शन आहे त्याला या ठिकाणी एफ ऑफ एक्स म्हणजे टी पुटअप करू शकतो. म्हणजे या ठिकाणी कॉस एक्सला मी टी पुटअप करू शकतो. याचा अर्थ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल आहे का पाहावं लागेल. तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन एक्स. मग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर मायनस साइन एक्स येत असेल तर इथे मायनस नाहीये, मग मला मायनस साइन एक्स घ्यावं लागेल. तर मायनस इथं घेतला तर मी इंटिग्रेशनच्या बाहेर पण इथे मायनस घेतो. याचा अर्थ मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल. मायनस साइन ऍडजस्ट केली तर या ठिकाणी लेट अस सबस्टिट्यूट दॅट. इथं जर आपण पाहिलं तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे, मी आता सबस्टिट्यूशन न वापरता डायरेक्टली करोलरी आपण पाहिलेली आहे. तर काय आहे, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी मायनस साइन एक्स आहे. तर तो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येतो. म्हणून इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी न्यूमरेटरला किंवा आपल्याला न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह आहे आणि डिनॉमिनेटरला फंक्शन आहे. तर अशी करोलरी आपण आत्ताच पाहिली आहे. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स असेल तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी लिहिता येतं. तर हे पहा डायरेक्ट लिहिता येतं. मग I इज इक्वल टू मायनस बाहेर तसाच घेतलाय लॉग ऑफ तुमचा एफ ऑफ एक्स इथे या ठिकाणी कॉस एक्स आहे. सो लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस सी. अशा पद्धतीनं इंटिग्रेशन काय आला. मग टॅन एक्स हा मायनस जो आहे तो मला मायनस लॉगॅरिथमच्या पुढे दिसतोय, तो इथे इंडेक्सला घेऊन जाता येतो. तर लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू मायनस वन घेतला आपण. मग हा मायनस वन झाल्यामुळं कॉस एक्स जो आहे तो वन अपॉन कॉस एक्स होईल. ओके, वन अपॉन कॉस एक्स. वन अपॉन कॉस एक्स इज नथिंग बट सेक एक्स. या ठिकाणी डायरेक्ट लिहिता येईल इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. विद्यार्थी मित्र, आतापासून आपल्याला हे ॲज अ फॉर्म्युला म्हणून या ठिकाणी यूज करता येईल. अशाच पद्धतीने आपण कॉट एक्सचा इंटिग्रेशन कॅल्क्युलेशन करूया. पहा, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, तिथे देखील इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स कॅल्क्युलेट करताना आपल्याला I is equal to integration of cot x dx. Now integration of cot x is nothing but cot x can be written as cos x upon sin x with respect to x. Again here इथे देखील तसंच आहे. आता जसं tan x चं कॅल्क्युलेशन केलं आपण की डिनॉमिनेटरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो न्यूमरेटरला आहे. डिनॉमिनेटरला जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. सो साइन एक्स या ठिकाणी आहे. सो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इथे अवेलेबल आहे. म्हणून मी या ठिकाणी पुन्हा आपण करोलरी यूज करू शकतोय की इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स.
dx इज नथिंग बट लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर हे दोन्ही रूल्स हे अप्लाय करूया या ठिकाणी. म्हणजे काय लिहिता येईल डायरेक्टली आपल्याला, आय इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. म्हणजे डायरेक्टली लिहिता येईल आय इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी बाय युझिंग दिस करोलरी. म्हणजेच या ठिकाणी कॉट एक्सचा इंटिग्रेशन आपल्याला मिळाला की इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ओके, हे झालं सेकंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जो आहे कॉट एक्स त्याचा इंटिग्रेशन पाहिला. थर्ड जो आहे सेक एक्स. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी सेक एक्सचा इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेशन करूयात. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स. पहा, सेक एक्सचा जो इंटिग्रेशन आहे तो ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर इथे मात्र आपल्याला ही स्टेप जी पुढची आता करायची, कारण याला फक्त 1/cos x लिहून चालणार नाही, याला एक्सपान्शनमध्ये 1/cos x करावं लागेल. तर तेवढंच करून चालणार नाहीये, तर आपल्याला ही स्टेप लक्षात ठेवावी लागणार आहे. तर पहा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरला ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे सेक एक्स प्लस टॅन एक्स या टर्मनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे, किंवा मल्टिप्लाय केला या टर्मनी म्हणजे डिवाइड पण करावा लागणार आहे. सो इथे ॲडजस्ट केली ही टर्म, मल्टिप्लाय this sec x by sec x plus tan x, and similarly we divide this term sec x plus tan x. म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे फक्त sec x राहतो. अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केली. आता ही काय ॲडजस्टमेंट केली हे आपण पाहूयात. तर sec x plus tan x हे सिम्प्लिफाय करूया. बघा, हे आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर sec x इंटू sec x sec स्क्वेअर x प्लस sec x इंटू tan x हे मिळालं. डिनॉमिनेटरला आहे sec x प्लस tan x. ओके, तर या ठिकाणी हे sec x इंटू tan x मी अगोदर घेतलंय आणि sec स्क्वेअर x नंतर घेतलंय. असं का केलं तर तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रो. पहा, डिनॉमिनेटर जो आहे याला आपण सबस्टिट्यूट जर केलं किंवा याचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरला आला पाहिजे, अशी ॲडजस्टमेंट झाली आहे का आता इथे पाहूयात. तर sec x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो sec x इंटू टॅन एक्स असतो आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा sec स्क्वेअर एक्स. याचा अर्थ डिनॉमिनेटरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इथे या ठिकाणी न्यूमरेटरला आलेला आहे. म्हणजेच पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ sec x प्लस टॅन एक्स इज sec x इंटू टॅन एक्स प्लस sec स्क्वेअर एक्स. या पद्धतीनं हे ॲडजस्ट झालेलं आहे. आता या ठिकाणी पुन्हा ती करोलरी आपण यूज करूया. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज असं असेल तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी असतं. म्हणजेच सेक एक्सचा इंटिग्रेशन काय आला, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. हे पहा, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज नथिंग बट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज नथिंग बट लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. हा देखील फॉर्म्युला म्हणून आपण यूज करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, हा सेक एक्सचा इंटिग्रेशन हा जो मिळालेला आहे तो आपल्याला सिम्प्लिफाय करून एक वेगळ्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतो. तर तो देखील मी करून दाखवतोय तुम्हाला. तो तुम्हाला MCQ वगैरे सॉल्व्ह करताना गरजेचा पडेल. तर पाहूयात. बघा, म्हणजे सेक एक्सचा इंटिग्रेशन हा पण लिहू शकतो आपण. आणखी एक इंटिग्रेशन म्हणजे तोच सिम्प्लिफाय केल्यानंतर पुढे काय मिळेल आपल्याला ते पाहूयात. हा पहिल्यांदा आपण फॉर्म्युला कन्सिडर करूया. हे सेक एक्सचा इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी हा जो येतोय तो आपण घेऊयात. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज टी एक्स इज नथिंग बट लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आता हा सेक एक्स प्लस टॅन एक्स सिम्प्लिफाय करूया पहिल्यांदा. कन्सिडर सेक एक्स प्लस टॅन एक्स. सो दिस कॅन बी रिटन ॲज sec x is nothing but 1/cos x plus that tan x is nothing but sin x upon cos x. हा sin x upon cos x असेल. या ठिकाणी डिनॉमिनेटर दोन्ही cos x सेम आहेत. न्यूमरेटरची ॲडिशन करता येते. सो 1 प्लस sin x upon cos x. ओके, असं लिहिलं.
आता विद्यार्थी मित्रांनो 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स हा जो काही आहे तो मला एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचा आहे. तर मी तो कसा लिहितोय पहा. 1 प्लस साइन 2x तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरला. स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस साइन 2x असेल तर आपण ते या पद्धतीने एक्सपान्शन केलं होतं. तसंच इथे पण एक्सपान्शन करणार आहे मी पुन्हा परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये की फॅक्टरायझेशन याला मी करणार आहे नंतर. पहिल्यांदा परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी हा 1 जो आहे तो मी कसा लिहिलाय साइन. ऍक्च्युअली 1 ही आयडेंटिटी आपल्याला कशी मिळते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. पण या ठिकाणी साइन 2 थिटा नाहीये. साइन 2 थिटा असता तर तसा घेतला असता. पण इथे साइन एक्स म्हणजे याला हाफ अँगल मध्ये लिहावं लागेल. सो 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 आणि 1 कॅन बी रिटन ॲज साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, डिवायडेड बाय कॉस एक्स कॅन बी रिटन ॲज अगेन हिअर वी यूज हाफ अँगल फॉर्म्युला cos square x by 2 minus sin square x by 2 हा फॉर्म्युला इथे यूज केलाय. cos square theta minus sin square theta is nothing but cos 2 theta. पण फक्त cos theta असल्यामुळं cos square x by 2 minus sin square x by 2 येतो. ठीक आहे. आता a square plus b square plus 2ab this can be written as a plus b bracket square and a square minus b square. This can be written as a plus b minus into a minus b. अशा पद्धतीने लिहिता येतं. बघा a is nothing but sin x by 2 here plus b is nothing but sin cos x by 2. या दोघांचा परफेक्ट स्क्वेअर घेतला a plus b ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a plus b into a minus b. यामधून विद्यार्थी मित्रो इथे ही एक टर्म cos x by 2 plus sin x by 2 cos x by 2 plus sin x by 2 ही एक टर्म यातून कॅन्सल होते. ओके, या वरून इथून एक टर्म कॅन्सल होते आणि ही एक टर्म कॅन्सल होते. म्हणजे काय शिल्लक राहतं sin x by 2 प्लस cos x by 2 अपॉन हा पुन्हा एकदा हे झालंय. आता इथून कॅन्सलेशन करूयात. तर पहा साइन cos x by 2 हे अगोदर घेतले. या ठिकाणी cos x by 2 प्लस sin x by 2 अपॉन cos x by 2 मायनस sin x by 2. ठीक आहे. आता पहा पुढे बघा या ठिकाणी cos x by 2 प्लस sin x by 2 cos x by 2 मायनस sin x by 2 राहिला शिल्लक. तर या ठिकाणी आता मला ते याच्यावरून tan ला कन्व्हर्शन करणार आहे मी. तर tan ला कन्व्हर्शन करण्यासाठी मला न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला आपल्याला cos x by 2 ने डिवाइड करावं लागेल. कारण साइन ने डिवाइड केलं तर या cos अपॉन साइन म्हणजे कॉट मिळेल. मला कॉट नकोय तर tan पाहिजे. तर या ठिकाणी tan मिळवण्यासाठी मी न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला प्रत्येक टर्मला cos x by 2 ने डिवाइड करतोय. म्हणजे cos x by 2 अपॉन cos x by 2 1 मिळतोय. sin x by 2 अपॉन cos x by 2 tan x by 2 मिळतो. cos x by 2 अपॉन cos x by 2 1 मायनस tan x by 2. ओके, पुढे पहा विद्यार्थी मित्रो हा 1 जो आहे हा जो 1 आहे तो रिप्लेस्ड बाय tan pi by 4. ओके, ऍडजस्टमेंट बघा बरं का सगळी. 1 ला काय लिहिलंय tan pi by 4 tan x by 2 ॲज इट इज अँड डिनॉमिनेटरचा जो 1 आहे तो तसाच लिहिलाय. तो का लिहिलाय हे आता लक्षात येईल आपल्याला. तर पहा इथे मात्र 1 into tan x by 2. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे पहा tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. हा एक्सपान्शन आहे. तो कोणाचा एक्सपान्शन आहे ते पाहूयात. त्या अगोदर tan a प्लस tan b इथे मिळाला अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. मग आता tan a जो आहे तो मी इथे x by 2 घेतलाय इंटू 1 by 2 सॉरी 1 च्या ऐवजी इथे tan pi by 4 पुटअप केला. म्हणजे आता हा tan x by 2 अगोदर लिहूयात. सो बघा tan x by 2 प्लस tan pi by 4 हे अगोदर घेतलं म्हणजे a मी x by 2 घेतला. मग या ठिकाणी 1 मायनस tan a tan b. तर हा कोणाचा एक्सपान्शन आहे तर tan a प्लस b. tan a प्लस b कॅन बी रिटन ॲज tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. हा फॉर्म्युला
ही एक्सपान्शन असा पद्धतीने करता येतो. तर तू काय लिहिला मग, sec x plus tan x can be written as tan x tan of x by 2 plus pi by 4. मग हे तिथं पुटअप करूयात. इंटिग्रेशन ऑफ sec x with respect to x is log of tan of x by 2 plus pi by 4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. ओके विद्यार्थी मित्र, हे जर प्रूव्ह दॅट साठी जर आलं तर तुम्हाला या पद्धतीने हे प्रूव्ह करावं लागेल. जर असं विचारलं प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ sec x dx इज log of tan of x by 2 plus pi by 4 plus c असं जर विचारलं तरच हे लिहावं लागेल. अदरवाईज हा ॲज अ फॉर्म्युला म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता जसं आपण sec x चा इंटिग्रेशन काढला तसा शेवटी आपण cosec x चा इंटिग्रेशन पाहूयात. तो तुम्ही स्वतः करणार आहात, मी डायरेक्टली ते लिहिणार आहे इंटिग्रेशन. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ cosec x dx is nothing but log of cosec x minus cot x. म्हणजे याला cosec x minus cot x नी मल्टिप्लाय अँड डिवाइड करून ते तुम्ही प्रूव्ह करू शकताय. तर अशा पद्धतीने ते येईल. ठीक आहे. तर त्याचाच आत्ता जसं सिम्प्लिफाय केलं sec x चे दोन इंटिग्रेशन्स किंवा दोन फॉर्म्युले आपण वेगळे वेगळे फाइंड आउट केलेत, तर हे देखील आपण फाइंड आउट करू शकतो की cosec x आणि cot x ला सिम्प्लिफाय करत आपण पुढे log of tan x by 2 मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवणार आहात. तर लक्षात ठेवा अशाच पद्धतीनं आता जे आपण फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवा. बघा पुन्हा एकदा, इंटिग्रेशन ऑफ tan x इज log of sec x, इंटिग्रेशन ऑफ cot x इज log of sin x, इंटिग्रेशन ऑफ sec x इज log of sec x plus tan x plus c, again integration of sec x is log of tan of x by 2 plus pi by 4 plus c, and lastly integration of cosec x dx is log of cosec x minus cot x plus c, and finally integration of cosec x dx is log of tan of x by 2 plus c. अशा पद्धतीने चार फॉर्म्युले पूर्ण केलेले आहेत आपण. हे विथ प्रूफ पाहिलेले आहेत. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला लागणारे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे सगळे थेरम्स, करोलरीज आणि हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवणार आहात. पुढच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल्स पाहूयात यावरची. थँक्यू.